Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. स्वागत आहे आपल्या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आपण पाहत आहोत पाचवा अध्याय आपण चालू केलेला आहे. तर प्रार्थनेने आपण चालू करूया. पुढे पाहूया भगवान कृष्ण काय संदेश देत आहे. माझा आवाज क्लिअर आहे ना सर्वांना? प्रार्थना चालू करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप सदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्दा. नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्दा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. शास्त्र विचारणे पुनः धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवनमन्यो शरण्यं करो. श्री राधा कृष्ण पदारविंद वचनानंद नमस्तालिको वंदे रूप सनातन रविगुरु श्री जीव गोपालको. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः सुखज्ञानं सोहनं च वेदेषु सर्वैः अहमेव वेद्यो वेदांश्च वेदविदोऽहम्. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. पाहत आहोत भगवद्गीता पाचवा अध्याय. पाचव्या अध्यायाचा पाचवा श्लोक. मी श्लोक वाचतो, पण कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकतो. यत् सांख्ये प्राप्यते स्थानम् श्लोक. यत् प्राप्यते यत् सांख्ये प्राप्यते स्थानम् तद्योगैरपि गम्यते. यत् सांख्ये प्राप्यते स्थानम् तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यं च योगं च एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति यः पश्यति स पश्यति. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यं च योगं च पश्यति यः पश्यति. तर इथे या श्लोकमध्ये भगवान काय म्हणत आहेत, कोण वाचू शकता? ट्रान्सलेशन आणि तात्पर्य. मी वाचतो. सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते. हे जाणून सांख्य योग आणि भक्ती योग एक समान असल्याचे पाहणारा मनुष्य
या यथार्थ दृष्टीने पाहणारा होय. तर इथे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं होतं की भगवान सांगत होते की सांख्ययोग आणि भक्तियोग हे एकच आहे. आज तोच फंडा इथे परत पुढे ते सांगत आहे. मागच्या वेळेस त्यांनी म्हणजे निगेटिव्ह सांगितलं होतं की निगेटिव्ह नाही म्हटलं तर तुम्ही ऑपोजिट म्हणजे निगेटिव्ह मीन्स सांख्ययोग आणि भक्तियोग ह्याला जो विपरीत बघतो तो बाला इग्नोरंट आहे किंवा तो अबोध आहे. आज सांगत आहे परत की जे सांख्ययोगाने प्राप्त करू शकतो तेच आपण भक्तियोगानेही प्राप्त करू शकतो. आणि असा जो व्यक्ती आहे तोच जो आहे खरा हे आहे ते बघू शकतो ऍज इट इज ते काय वस्तू आहे ती. तर तात्पर्य मी वाचतो. जीवनाच्या परम ध्येयाची शोध घेणे हाच तत्व संशोधनाचा वास्तविक हेतू आहे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रकृतीच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य या निष्कर्षाप्रत येतो की जीव या भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे. परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. जेव्हा तो कृष्ण भावना पारायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो. सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावनाद्वारे कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे जरी करणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थत्वाने पाहतो. इथे काय सांगितलं आहे भगवान इथे काय सांगत आहेत की सांख्ययोग आणि भक्तियोग हे दोन्ही एकच आहे आणि दोघांचं जे मूळ जे रिझल्ट आहे तो पण सेमच आहे. जे आपल्याला सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणार आहे ते आपल्याला भक्ती योगाद्वारे प्राप्त होतं. इथे खूप चांगलं इथे तात्पर्य सांगत आहे की दोघांचा जो गोल आहे अल्टिमेट गोल आहे जो मूळ सार जो आपला आहे तो सेमच आहे. पण इथे पुढे सांगतात की सांख्ययोगाने मनुष्य हे समजू शकतो की आत्मा परमात्मा जे आहे तो त्याच्याबद्दल त्याला माहिती पडतात. आत्मा जो आहे तो या भौतिक जगातला नसून तो आध्यात्मिक आहे त्याला समजतो. आणि जेव्हा असं तो करतो तेव्हा तो काय करतो तो भगवत भक्तीमध्ये लागतो. जर एकदा मनुष्याला समजलं की मी या भौतिक जगातला नाही, जसं कोणाला समजलं की तो समजा फॉर एक्झाम्पल तो ग्रहामध्ये राहत आहे तर भौतिक इनिशियली त्याला खूप त्याला मजा येईल त्याला आवडेल. पण जेव्हा त्याला समजेल की मी या परिसरातला नाहीये तर त्याच्यामध्ये त्याची रुची उरणार नाही. त्याला परत मी कधी घरी जाईन त्याला असं होत होतं. सो ही वॉन्ट्स टू गो बॅक. आणि तसं जेव्हा तो काय करतो तेव्हा त्याच्यासाठी जे कार्य केलं पाहिजे ते करतो. तसंच इथे आहे की आता ते भौतिक जगामध्ये आहे पण जेव्हा त्याला मी सांगते जेव्हा तो करतो हळूहळू तेव्हा त्याला समजतं की मी त्या जगातलं नाही. तर मग परत भगवंताकडे जाण्यासाठी मी आध्यात्मिक आहे तर आध्यात्मिक जगाकडे जाण्यासाठी मला काय केलं पाहिजे त्याचे ते प्रयत्न चालू करतो. आणि जेव्हा तो असं कार्य करू लागतो कृष्ण भावना करू लागतो तर ते सगळं खरं मूळ स्वरूप आहे. जे पहिलं जे आहे सांख्ययोग आहे त्याने काय होतं तो निरासक्त होतो. तर दोन मार्ग आहेत. जसं डॉक्टरकडे जातो तेव्हा आजारी असलं की तेव्हा तो दोन मार्ग देतो आपण.
डूज आणि डोंट्स. म्हणजे एक तर पहिला आजारी असतो की माणसाला सांगतो डॉक्टरला, डॉक्टर माणसाला सांगतो की तुम्ही काही थंड खा, की पेय घेऊ नका किंवा तेलकट घेऊ नका. तर सगळे डोंट्स होते त्याला, हे करू नका, हे करू नका. आणि मग पुढे सांगतो तुम्ही हे ह्या गोळ्या घ्या, हे दवा घ्या, आणि व्हॉट एव्हर, म्हणजे जे जे डॉक्टरांचे जे असतात ते डोंट्स. तसंच भक्तीमध्ये पण आहे, डोंट्स आहे. तर जे सांख्ययोग आहे ते आपल्याला डोंट सांग, फक्त तेवढं करून चालणार नाही. म्हणजे फक्त जर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही हे करू नका, हे करू नका, हे करू नका, तेवढं केलं दॅट इज नॉट सफिशियंट. ते पर्याप्त नाहीये. त्यासाठी त्यांनी जे करायला पाहिजे ते, दॅट इज ऑल्सो जे डोज आहे ते पण करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मग त्याला दवा घ्यावा लागतो, त्याचे जे इन्स्ट्रक्शन ते फॉलो करावे लागतात सगळे. तसं आहे. तर हे आपल्याला भक्ती योगामुळे, तर म्हणून इथे भगवान सांगत आहे की बोथ आर सेम. तर एक पाहिजे आपल्याला जे भौतिक वस्तू आहे त्याच्यापासून अं, अनासक्ती, आणि जे आध्यात्मिक वस्तू आहे जसे भगवान आहे, भगवानचे विग्रह आहे, भगवानचा प्रसाद आहे, जे भगवंताचे जे शास्त्र, भगवंताचे याच्यामध्ये गुणगान केलेलं आहे, तसल्या गोष्टीमुळे त्याची आसक्ती. तर हे जेव्हा तो दोन्ही पालन करतो तेव्हा तो पुढे जातो. हे आपल्याला या 5व्या श्लोक मध्ये बघायला भेटतं. आणि 6व्या श्लोक मध्ये, मी 6वा श्लोक वाचतो, आपण शेअर करतो परत. 6व्या श्लोक मध्ये भगवान काय म्हणत आहे आपण पाहूया. रिपीट त्याचं रिपीट करू शकता. संन्यासस्तु महाबाहो संन्यासस्तु महाभावो दुःखम् आप्तुम् अयोगतः दुःखम् आप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मा योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. न चिरेणाधिगच्छति. थँक्यू माताजी. पूर्ण श्लोक वाचतो. संन्यासस्तु महाबाहो दुःखम् आप्तुम् अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मा न चिरेणाधिगच्छति. तर या श्लोक मध्ये एक आता भगवान काय सांगतो ते आपण पाहूया. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांचा संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी विना विलंब ब्रह्माची प्राप्ती करू शकतो, प्राप्ती करतो. तर इथे काय सांगितलं आहे की फक्त संन्यास, भगवान सांगत आहे की फक्त संन्यास घेऊन चालणार नाही. आणि काय म्हणतात की भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेण्यामुळे मनुष्य सुखी होऊ शकत नाही. जसं त्याला सांगितलं की तो, जसं परत एक आजारी माणसाचं आपण जर उदाहरण घेतलं तेच की तू हे खाऊ नको, हे खाऊ नको, हे खाऊ नको, तर त्याला ती रुची येणार नाही. त्याला काहीतरी पाहिजे. असं ठीक आहे, मी हे नाही खाल्लं पाहिजे, आता पण खाऊ काय? ते जेव्हा त्याला सांगितलं तर ठीक आहे तू हे खा. असं आपण सांगतो की मांसाहार करणे हे पाप आहे. तर त्याला फक्त सांगितलं की तू मांस खाऊ नको, तू अंडी खाऊ नको, मच्छी खाऊ नको, हे खाऊ नको, तो किती दिवस गप्प बसेल? तो 1 दिवस 2 दिवस परत त्याचं चालू. इन्स्टेड ऑफ दॅट ते सांगितलं ठीक आहे तू भगवंताचा प्रसाद खा, 56 भोग आहे. ते जेव्हा त्याला म्हणजे भक्त लोक त्याला आणून देतात, ठीक आहे तू हे बघ 56 भोग आहे, गुलाबजामुन आहे, रसगुल्ला आहे, ते हलवा आहे. त्याचं जेव्हा ते रिप्लेसमेंट जेव्हा त्याला भेटतं तेव्हा त्याला त्याच्यामध्ये आनंद येते. मग ते सुटल्याचं त्याला काही वेगळं वाटत नाही. अच्छा ठीक आहे, चल ठीक आहे, त्याच्यापेक्षा मला चांगले पदार्थ भेटत आहे. जसं ते आपण नेहमी आपण ती स्टोरी पाहिली की जसं कुठल्या व्यक्तीला आपण मावा, मग साखर, मग दूध असं त्याला दिला की
कदाचित त्याला टेस्ट येईल, तर एवढं पण ठीक आहे, चला ठीक आहे, काहीतरी खायला भेटतं. पण नेक्स्ट टाइम त्याला तसं व्यवस्थित त्याला गुलाबजामुन किंवा रसगुल्ला असं काहीतरी बनवून दिलं आणि परत तेच मावा डोसा करून ते दिलं, तर बोलणार नाही मला हे नको, ते सेकंड टाइम दिलं तर मी ते काय त्याची टेस्ट वाढली आहे त्याची. तर तसंच मनुष्याची जे टेस्ट वाढते तेव्हा ऑटोमॅटिकली हे जे खालची जी टेस्ट आहे ती त्याची सुटून जाते, त्याच्यामुळे त्याला रस भेटत नाही. आणि म्हणून असं काही नाहीये की जे भगवंताचे भक्त त्यांना इच्छा होते, अरे मी हे खाल्लं पाहिजे, मांस खाल्लं पाहिजे, नाही, ऑटोमॅटिकली त्याला इच्छाच होत नाही. का यापेक्षा खूप पटीने एका हायर क्वालिटीची वस्तू त्याला भेटत आहे आणि त्याच्यामध्ये त्याला आनंद येत आहे आणि म्हणून तो त्या गोष्टीमध्ये आनंद येत आहे, म्हणून तो परत तो खाली खाली येत नाही त्या याच्यामध्ये. तर इथे पण ते सांगितलं, फक्त संन्यास घेऊन चालणार नाही. हे करू नका, हे करू नका, त्याच्याऐवजी काय केलं पाहिजे, जे डूज आहे ते पण म्हणून. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याने भगवंताच्या भक्तीमध्ये लागलं पाहिजे. आणि म्हणून आपण बघतो कधी कधी जे काही सो कॉल्ड जे ढोंगी संन्यासी लोक आहेत, ते खूप त्यांचं म्हणजे सुरुवातीला खूप नाव असतं, पण ते भगवंताच्या खऱ्या भक्तीमध्ये रुजलेले नाहीत, म्हणून ते मग परत काहीतरी असं त्यांचं स्कॅम किंवा स्कॅन्डल काहीतरी बाहेर येतात. का? कारण त्यांना ते भगवत भक्तीचा आनंद भेटलेला नाही आणि म्हणून ते मग परत असं काहीतरी क्षुल्लक गोष्टी किंवा काहीतरी भौतिक वस्तूंमध्ये लिप्त होतात. तर दोन गोष्टी आहेत, एक तर अनासक्ती आणि दुसरी म्हणजे भौतिक वस्तूंपासून अनासक्ती आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये आसक्ती. हे खूप महत्वाचं आहे. तरी ते भगवान पण हेच सांगत आहे, फक्त सोडून चालणार नाही, तर तुला भक्तीमध्ये पण तुला रुळलं पाहिजे. आणि इथे सांगतात, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी विनालंब ब्रह्मचर्य, आणि जो भक्तीमध्ये जो लागेल तो लवकर ब्रह्माची प्राप्ती करू शकतो. मी फटाफट तात्पर्य वाचतो. तात्पर्य काय, संन्यासींचे दोन प्रकार आहेत. त्याचे प्रभुपादजी दोन प्रकारचे जे संन्यासी त्यांच्या बाबतीत, एक आहे मायावाद संन्यासी आणि दुसरे आहे वैष्णव संन्यासी. तर वैष्णव जे मायावादी संन्यासी आहेत त्याच्याबद्दल काय इथे सांगितलं आहे की ते पण वेदांत सूत्र वाचतात, पण त्यांची आपली जी टिप्पणी आहे, जी टीका आहे ती वाचतात. ज्याला शरीर का भाष्य म्हटलं गेलं ते वाचतात, आणि त्याच्यामुळे ते त्यांना जो वेद आहे, तो वेदांत सूत्र आहे, तो त्यांना खरा मूळ स्वरूपात त्यांना जमतो. पण जे वैष्णव संन्यासी आहेत ते वेदांत सूत्र वाचतात आणि जे त्यांची जी खरी टीका आहे किंवा टिप्पणी आहे जी व्यासदेवांनी दिली आहे ती वाचतात, आणि त्याच्यामुळे त्यांना भक्तीमध्ये आनंद येतात. मायावादी संन्यासी सुद्धा वेदांत सूत्राचे अध्ययन करतात, पण यासाठी ते ओके ठीक आहे, शरीर का भाष्य वाचतात. भगवंतपंथी विद्यार्थी हे पंचरात्रिकी विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात, आणि ते पंचरात्रिकी विधी म्हणजे एक विधी आहे, पंचरात्रिका विधी, जी नारद मुनीजींनी दिली आहे, त्याच्या प्रमाणे जे भगवंताची सेवा त्याच्यामध्ये लागतात. तर मायावादी संन्यासीकडे काय नसतं तसं भगवंताची सेवा, कारण त्यांचा विचार काय आहे की भगवंताचं स्वरूप नाही, तर काय सेवा काय करणार ती काही नाही. पण जे वैष्णव संन्यासी त्यांना माहिती भगवंत पुरुष आहेत, जसं ब्रह्माजी म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. माहिती पुरुष आहे, तर त्यांना मग त्यांना कपडे त्यांना घालायचे असतात, त्यांना भोग लावायचा असतो, त्यांचा शृंगार करायचा असतो, त्याच्यामध्ये ते बिझी असतात, नेहमी 24 तास त्यांचं डोकं ह्याच्यामध्ये असतं, कसं मी भगवंताची सेवा करू, इज ऑलवेज बिझी विथ दॅट. ते इथे सांगितलं आहे. आणि पुढे सांगतात की परंतु सांख्य वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेल्या मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाही, आणि ते भगवंताचे भक्तीचं आस्वादन करू शकत नाही, कारण त्यांचं जे थॉट प्रोसेस तो वेगळा आहे. त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने ते कधी कधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात, आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाविना श्रीमद भागवतचा आश्रय घेतात. यास्तव त्यांचे श्रीमद भागवताचे अध्ययन ही कष्टप्रद होते.
तर ते अध्ययन तर करतात, पण ते त्यांना पूर्णपणे समज नसल्यामुळे ते काय होतं, ते कष्टप्रद त्यांना होतं. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेल्या निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासींसाठी व्यर्थच असते. तर त्यांनी किती पण जर ते अध्ययन केलं तर त्याला जो खरा, जो मूळ, जो जो सार आहे तो त्याला समजत नाही त्याला. मग पुढे सांगतात प्रभुपादजी, भगत भक्तीमध्ये सलग झालेले वैष्णव संन्यासी आपल्या दिव्य कर्तव्य पार पाडण्यात आनंदित असतात आणि म्हणून बघतात जे भगवंताचे जे जे वैष्णव आहेत, जसे तुकाराम महाराज, हे किती आनंदात असतात नेहमी विठ्ठल 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 सारखे त्यांनी म्हणजे भगवंता, कारण त्यांचं जे स्वरूप आहे भगवंताचं त्याच्यामध्ये ते सारखा विचार करायचे. आता जसं फॉर एक्झाम्पल मी सांगितलं, एक मुलगा आहे, त्याला सांगितलं एक तुझ्या मुलीशी लग्न होणार आहे. तर त्यांनी कधी पाहिलंच नाही तर तो तिच्याशी कनेक्टच करू शकत नाही. त्याला माहितच नाही दिसती कशी, काळी आहे, गोरी आहे, उंच आहे, लांब आहे, पातळ आहे, जाड आहे, काही त्याला काहीच माहित नाही. तर त्याच्याशी तिला कनेक्शन त्याला ते जोडताच येणार नाही. तेव्हा मुलीला सांगितलं आणि म्हणून काय करतात, जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांचं स्वरूप त्याच्या डोक्यामध्ये बसतं. अरे म्हणजे, आणि कॉल जरी आला तो समोर जरी नसला की इज एबल टू कनेक्ट. अरे अरे हा या व्यक्तीचा फोन आला, असा दिसतो, असा हसतो, असा बोलतो. तर मायावादी सन्यासींचं काय होतं, जे मायावादी आहे त्यांनी ते कनेक्ट करताच येत नाही, कारण त्यांना रूपच नाही, भगवान रूप नाहीये ते मानतात आणि म्हणून ते कनेक्ट करतात. पण जे वैष्णव संन्यासी आहेत ते किंवा भगवंताचे भक्त आहे, जसं विठ्ठल भगवंताचं नेहमी स्मरण करतात, तुकाराम महाराज आहे, आणि एवढे सारे आपले जे संत राणाबाई वगैरे एवढे संत इमिडिएटली सारखे ते भगवान, आणि ते आनंदित असतात नेहमी, खूप खूप आनंदात असतात. तर ते त्या भक्तीचा एक खूप मोठा फायदा आहे. पण तो फायदा आपल्याला जे सांख्ययोग मध्ये भेटतो त्याच्यावर फक्त स्टडी 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 स्टडी, हे हे आहे, हे नाहीये, हे आत्मा असा आहे, परमात्मा असा आहे, हे खूप त्याच्यामध्ये बरीच स्टडी आहे. पुन्हा कुठे गेलं, म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये मग्न असलेल्या भक्त ब्रह्म म्हणजे काय त्याची केवळ चर्चाच करणाऱ्या मायावादी संन्यासीपेक्षा श्रेष्ठ आहे. तर तो फक्त चर्चा करत होता, हे ब्रह्म आहे, ब्रह्म असा आहे, ब्रह्म तसा आहे. पण त्याला ते कनेक्शन नसल्यामुळे तो त्या रिलेशनशिपचा आनंद घेत होता. या उलट जे वैष्णव संन्यासी दे आर ऑलवेज कनेक्टेड, कारण त्यांचं स्मरण पण असतं ते भगवंताच्या चरणाशी असतं, भगवंताच्या रूपला नेहमी ते विचार करत असतो. तर हे या 2 श्लोकामध्ये आपल्याला बघायला भेटतं. मी थांबतो इथे, पुढचे श्लोक आपण पुढच्या वेळेस घेऊया. तर कोणाला काही प्रश्न किंवा काही शंका किंवा टिप्पणी असेल, काय आवडलं काय नाही आवडलं विचार बोलू, तुम्ही बोलू शकता. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय, श्लोक की जय, स्वामी की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. तो वैष्णव संन्यासी आणि ते दुसरे संन्यासी तुम्ही थोडं परत एकदा सांगाल का? मायावादी, हा दोन प्रकारची लोक, म्हणजे दोन, एक अध्यात्मामध्ये पण 2 विचार आहेत. एक आहे जे निराकारला मानतात आणि एक आहे जे साकारला मानतात. त्यांच्याप्रमाणे निराकार सर्वश्रेष्ठ आहे, जे मायावादी आहे त्यांच्याप्रमाणे, आणि जे वैष्णव आहे त्यांच्याप्रमाणे साकार आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. ते आपण जेव्हा पुढे पुढे हळू जेव्हा भगवद्गीतेमध्ये जाऊया त्याच्यामध्ये आपल्याला भगवान स्वतः सांगते की कसं जो भगवंताचं भक्त आहे जो हे साकार रूप आहे. हे बरेच वेळेस पाहिलं, ब्रह्मजी स्वतः म्हणतात, ते ब्रह्म संहितामध्ये म्हणतात की ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. ते हे नाही म्हणत, ते निराकार ईश्वर परमकृष्ण सच्चित आणि आनंदाचा जो विग्रह आहे तो भगवान. तर असे हे 2 थॉट प्रोसेस आहेत, 2 स्कूल आहेत, ज्याला एक मायावाद किंवा निराकार थॉट प्रोसेस म्हणतात आणि एक साकार थॉट प्रोसेस. तर 2 संन्यासी आपण बघतो, नेहमी संन्यासी असतात 2, एक जे निराकारला मानतात आणि एक जे वैष्णव जे आहे ते भगवानच्या साकार रूपामध्ये.
आता दोघं संन्यासीमध्ये फरक हे आहे की हे फक्त त्यांचे जे पण संन्यासी लोकांना पाहिलं असेल त्यांच्याकडे एक मोठा भगवा कपड्यामध्ये लपटलेला एक दंड असतो त्यांच्याकडे. तर जे मायावादी असतात त्यांच्याकडे एक दंड असतो, ते एक दंड संन्यासी म्हणतात त्यांना, एक दंड संन्यासी पण म्हणतात. whereas जे आपले वैष्णव संन्यासी ते त्रिदंडी संन्यासी म्हणतात त्यांच्याकडे 3 दंड. आता ह्याचं रिप्रेझेंटेशन काय आहे की म्हणतात की भगवान एक आहे, सगळं काही एक आहे म्हणून ते एक दंडात आहे. जे वैष्णव संन्यासी मनसा वाचक कर्मा तिघांनी आम्ही भगवानांनी समर्पण केलं आहे. त्याने भगवान जे स्वरूप आहे त्याला आम्ही त्याला प्रणाम करतो आणि त्याला समर्पण करतो. तर हे 2 थॉट प्रोसेस आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजेच द्वैतवाद आणि अद्वैत. सिंपल द्वैतवाद आणि अद्वैतवाद. अच्छा. आणि ते दिगंबर पंथी मग हेच का? दिगंबर पंथी बद्दल मला एवढं माहित नाही, पण आय थिंक ते पण अद्वैतवादी आहेत. आय एम नॉट शुअर. मला कोणाला माहिती असेल तर सांगू शकतो. ओके. हो. ठीक आहे, मी पण शोधतो, मला पण माहित नाही दिगंबर पंथी काय आहे. कोणातरी विचारूया आणि कम्युनिटी ग्रुप मध्ये टाकतो म्हणते. सुनील तुम्हाला काय माहिती यांच्याबद्दल? दिगंबर पंथी काय? What is your information? मला काय माहिती? तुम्ही मला विचारताय का? तुम्हाला काही नाही, म्हणजे मला काही नाही माहिती आहे आयडिया. का? म्हणजे दिगंबर पंथी ते असं मला वाटतं की ते शंकराला मानणारे, वैष्णव म्हणजे विष्णूला मानणारे असं. ऍक्च्युअल खरा जो दिगंबरचा जो अर्थ आहे, दिग म्हणजे दिशा. त्याचं जे काय म्हणतात त्याचं जे वस्त्र ज्यांनी केला ते दिगंबर, तसं काहीतरी. पण दिगंबर पंथी ऍक्च्युअल ते काय फॉलो करतात मी थोडस ते स्टडी करून मी ग्रुपवरती शेअर करतो ते. ओके. ओके, ठीक आहे. तर आय थिंक काही प्रश्न असेल तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात भेटूया. भगवद्गीता यथारूप जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुविंद की जय. देवपति गोविंद की जय. हरे कृष्णा. प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.